ब्रेकनंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि टॉक टाइम मध्ये आपण चर्चा करतोय रेशनिंग व्यवस्थेवर, ज्यावर बोलायला आपल्या बरोबर आहे सुरेश सावंत. सुरेशजी, आपण बोलणार आहोत पण त्याआधी मला वाटतं आपण एक फोन घेऊया. नवी मुंबईहून फोन आलाय संतोष थोरात यांचा. संतोष, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. मी संतोष थोरात नेरळवरून बोलतोय. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे साहेब, बऱ्याच वेळेला काय होतं, तालुक्याच्या ठिकाणी जे गावं असतात त्या ठिकाणी जे गावातले जे ग्राहक आहे सगळ्यांचा माल, हे जे रेशनिंग दुकानदार आहे हा सगळ्यांचा माल म्हणजे आणला जातो दुकानामध्ये, परंतु ज्यावेळेस त्याची म्हणजे वितरण केलं जातं त्यावेळेस तो माल सगळेच ग्राहक घेतात असे नाही. त्यावेळेस बराचसा स्टॉक त्या दुकानदाराकडे शिल्लक राहतो आणि त्याचा कोणताही हिशेब किंवा काहीही दिलं जात नाही. आणि पुढे काय होतं, तोच माल काळ्या बाजाराने हे दुकानदार ग्राहकाला किंवा इतर जे त्यांचे दुसरे ग्राहक आहे त्यांना दिलं जातं. तर या विरोधात आपल्याला कुठे दाद मागता येईल किंवा जर हे बंद पाडायचं असेल तर यावरती कशी प्रोसिजर आहे? बरं, याच्यामध्ये एकतर पहिली गोष्ट अशी आहे की दुकानावरती जे काही धान्य येतं आणि समजा त्यातलं काही शिल्लक राहिलं तर ते त्यांना सरकारी अधिकाऱ्यांना कळवावं लागतं. म्हणजे त्याला पुढच्या महिन्याचा जो त्यांना जो कोटा येतो त्याच्याकरता तो ओपनिंग बॅलन्स असतो, म्हणजे आरएमबीची शिल्लक म्हणून तो त्यांना दाखवावा लागतो. आता यात जर त्यांनी काही जर ते काही गडबड करत असतील किंवा कुठल्याही प्रकारची गडबड जर काय करत असतील तर रेशनच्या तक्रारीसाठीच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्यातली पहिली पायरी जी आहे, अगदी कुठच्याही प्रकारची जर तक्रार असेल तर रेशनच्या दुकानावरती एक तक्रार वही असते. आणि ही तक्रार वही कशी ओळखायची तर त्याच्यावरती तक्रार वही लिहिलेलं असतं आणि प्रत्येक पानावरती क्रमांक असतो आणि तहसील कार्यालयाचा त्याच्यावरती शिक्का असतो, म्हणजे कोणतंही पान दुकानदार फाडू शकत नाही. आणि ही तक्रार वही 24 तास दुकानात असायला लागते. त्याच्यावरती तुम्ही तक्रार लिहू शकता, लिहिता येत नसेल तर कोणाकडे तरी लिहून घेऊ शकता आणि खाली तुमचा अंगठा किंवा काही तुम्ही देऊ शकता. हे एक. आणि त्याची ती दखल सरकारचे इन्स्पेक्टर्स येतात, शिधावाटप निरीक्षक येतात आणि ते तुमच्या घरी येऊन तुमच्या तक्रारीचं निवारण करतात. 24 तासाच्या आत याची दखल घ्यायला लागते, अशा रीतीचा नियम आहे. ही पहिली. समजा दुकानावर तक्रार करणं काही कारणाने जमलं नाही, माणसं घाबरतात, तर पुढची पायरी अशी की तिथे एकतर मुंबईसारख्या ठिकाणी रेशनिंग ऑफिस म्हणजे शिधावाटप कार्यालय असतं. काही नागपूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल अशा शहरांच्या मध्ये परिमंडळ कार्यालय असतं, तिथल्या अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता. आणि ग्रामीण भागामध्ये तहसील कार्यालयात तुम्ही तक्रार करू शकता. त्याच्यावरती जिल्हा पुरवठा अधिकारी असतेच, तिथे तुम्ही तक्रारी प्रत्यक्ष कागदपत्राच्या तक्रार वही ही दुकानात असते. ओके. ही तुम्हाला पहिली तिथे व्यवस्था केली, पण अनेकदा ती दाखवली जात नाही. तर या मार्गाने जर आपण काही गेलो तर करता येते तक्रारी. नक्की सुरेश, मला वाटतं अजून एक पुढचा प्रश्न येतोय. सुहास भावसार यांचा फोन येतोय औरंगाबाद वरून. सुहास, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. मी सुहास भावसार बोलतो औरंगाबादमधून. मी 2 वर्षापूर्वी हॅलो. हा, बोला. सुहास, आपला मी प्रश्न. 2 वर्षापूर्वी फॉर्म भरला होता औरंगाबादला पुरवठा विभागात केसरी करण्याकरता. तर मला अजून केसरी कार्ड मिळालं नाही बघा, फक्त हिरवी स्लिप दिली त्यांनी बस. त्यामुळे आमच्याकडे रेशनिंग कार्ड उपलब्ध नाहीत. याबद्दलचं उत्तर असं आहे की रेशन कार्ड खरं म्हणजे जे मिळायला लागतं ते शासनानं त्यांच्या माहिती पत्रकात किंवा त्यांच्या नागरी सनदीत जे म्हटलंय त्याच्याप्रमाणे रेशन कार्डासाठी अर्ज केल्यानंतर 7 दिवसांच्या आत रेशन कार्ड मिळायला हवं. पण जर काही तुमच्या कागदपत्रांची पूर्तता होण्यात अडचण असेल तर मग ही वेळ आणखी लांबू शकते, पण यापेक्षा अधिक नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी जेव्हा अर्ज तिथे केलेला आहे तर त्यांना आतापर्यंत रेशन कार्ड मिळायला हवं होतं, ही एक गोष्ट. आणि जर ते मिळत नसेल आणि त्याचं कारण जर काय रेशन कार्ड छापलेली नाहीत हे जर काय असेल, ही स्थिती येते काही काही वेळेला की छापलेली कार्डच नाही, स्टेशनरीज नाहीये, तर याबद्दल तिथे आवाजच उठवला पाहिजे. तुम्ही त्याच्याबद्दलची तक्रार तिथे तहसीलदारांकडे करा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करा, माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही त्याच्याबद्दलचं विचारा. पण हा आपला अधिकार आपण बजवायला शिकलं पाहिजे, त्याच्याशिवाय ही यंत्रणा लगेच हलणार नाहीये. सुरेश, मला वाटतं हेच तुमच्या चळवळीचा एक महत्वाचा उद्देश आहे की आपण आवाज उठवला पाहिजे. सुरेश, पुढचा एक फोन येतोय. प्रदीप पाटील यांचा फोन आहे कोल्हापूरवरून. प्रदीप, आपला प्रश्न विचारा. आमचं उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी आहे, परंतु आम्हाला पांढरं कार्ड देण्यात आलेलं आहे. ते बदलण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? नाही, या संदर्भात तुम्ही त्या शिधावाटप कार्यालयामध्ये अर्ज करा ना तसा, की माझं 1 लाखांपेक्षा कमी आहे आणि तरी मला म्हणजे पांढरं कार्ड देण्यात आलेलं आहे, आणि त्याची तुम्ही विचारणा करा किंवा माहितीच्या अधिकाराखाली विचारू शकता. हे एकट्याने करण्यासाठी माहितीचा अधिकार तुम्ही वापरू शकता, पण काही लोक एकत्र येऊन तुम्ही संघटनेच्या करवी सुद्धा हे प्रश्न तिथे तुम्ही उपस्थित करू शकता.
डॉक्टर सुरेश, माहितीचा अधिकार हेच आतापर्यंत अनेकांना या अधिकाराबद्दलच माहिती नाहीये खरं तर, त्यामुळे त्याची जास्त अवेअरनेस आपल्याला करायला पाहिजे आणि आपण अजूनही याबद्दल बोलणार आहोत. आपण आता टॉक टाइम मध्ये घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.